आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त नवीन असाल. तर आता सकाळचे 9:30 वाजता आलेले आहेत आणि आम्ही चाललेलो हॉस्पिटलमध्ये, कारण आज हे टाके आहेत ते काढायचे. चला तर बघ, तुम्ही पण आमच्यासोबत. तर आम्ही चाललोच होतो. तर इथं पार्कमध्ये बघा किती कबूतर आलेले सकाळ सकाळी. इकडच्या साईडला सगळी शेती आहे आणि ते समोर आहे ना, तिकडे मेट्रो स्टेशन आहे, तिकडे जायचं. तर आम्हाला चालत चालत कसं धुकं धुकं दिसतंय सकाळ सकाळी. थोडंसं ऊन आले तरी या साईडने ऊन आणि चाललंय आम्ही. हर्षू माझ्यासोबत आहे खाली. सकाळचं टायमिंग आहे त्याच्यामुळे कबूतर बघा त्या गाडीपाशी पण कितीतरी बसले. सकाळ सकाळी येतात कबूतर. तिथं पण त्या पार्कमध्ये होते. इथं पण बघा नाही तर काहीतरी टाकलेले खाण्यासाठी आणि किती आलेले. बघा इथे पाणी पिते. हर्ष गेला पुढे ते उडायला. साईडला रोड आहे आणि इकडच्या साईडला मेट्रो स्टेशन. हर्षली आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं अशा स्लायडिंगचे पायऱ्या आहेत. हे बघा पकडला ना हा. कुठे दिसतंय तुला? कुठे दिसतंय दीदी? कुठे दीदी? दीदी कुठे गेली बघ बर. कुठं दिसते का दीदी? टाके वगैरे व्यवस्थित निघाले. त्यानंतर घरी आलो. मुंबईला आल्यानंतर लगेच झटपट काय करावं म्हणलं होतं, उशीर झाला होता म्हणून लगेचच मॅगी करायला घेतली आणि सगळ्यांसाठी मॅगी बनवली. आणि येताना ना इथं 2 असे पॅटीस पण आणले होते आणि त्याचबरोबर फौजीने ना मसाला म्हणजे राईस जो आहे व्हेज बिर्याणी तर ती पण आणली होती. ते जेवण वगैरे केलं. त्यानंतर इव्हिनिंगला यांना सगळ्या फौजींसाठी आणि मुलांसाठी चहा, फौजींसाठी चहा, मुलांसाठी दूध केलं होतं. आणि त्याच्यानंतर आता इथे चाललेलं आहे स्टडी. तिला तर सुट्ट्याच आहेत तर घरूनच होमवर्क असते. आणि हर्षूचं चाललेलं आहे सायकल खेळायचं. तिची सायकल अडकून. कुठे चालला हर्ष तू? आलं का स्कूल? आलं का स्कूल? बसा. स्कूलला आलं बाय पिल्लू. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.